परळीतील हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपी मिहिर शाह याला अखेर 6 तासांनी अटक करण्यात आलेली आहे। रविवारी पहाटे मद्यधुंद अवस्थेत बेदरकारपणे कार चालवून वरळीत नाखवा दाम्पत्याला बाईकला मिहिरने धडक दिलेली होती आणि अपघातात कावेरी नाखवा यांचा मृत्यू झाला होता। मिहिर शाह हा शिंदेच्या शिवसेनेचे नेते राजेश शाह यांचा मुलगा आहे। यावरून विरोधकांनी आता सरकारवर प्रश्नांची सरबत्ती लावली आहे। आरोपीला पकडण्यासाठी 60 तास का लागले असं गृह विभागाने उत्तर द्यावं अशी मागणी आता विरोधक करतात। पाहुयात विरोधक आणि सत्ताधाऱ्यांनी यावरून काय प्रतिक्रिया दिली आहे। हलगर्जी पण ह्याच्यात झालेला आपल्याला दिसत आहे, कारण साधारणपणे 60 तास एखादा अक्यूज्ड तो मिहिर शाह हा शाह लपला होता, कुठे कसा लपला, सीसीटीव्ही मध्ये का नाही दिसला, का पकडलं गेलं नाही 60 तास, काही लपवण्याचा प्रयत्न होता का? मला वाटतं ह्याच्यावर घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी उत्तर देणं गरजेचं आहे। आणि आम्ही पूर्णपणे आज विचार करत होतो की जर हे पकडले गेले नसते तर आंदोलन छेडायचं की काय, पण आज नशिबाने हे पकडले आहेत। पण आज माझी मागणी हीच राहील की नुसतं हिट अँड रन नाही तर मर्डरची देखील केस या मिहिर शाहवर टाकली पाहिजे। कारवाई कशी व्यवस्थित होईल हे पाहिलेलं आहे। वरळीच्या पण हिट अँड केस मध्ये मी विश्वास देतो कुठलेही दयामाया दाखवली जाणार नाही। कोण कोणाचाही मुलगा असला तरी कडक ते कडक कारवाई जो मिहिर शाह नावाचा आरोपी आहे त्याच्यावर करण्यात येईल। मग तो कोणाचाही मुलगा असो, कोणाच्याही नेत्याचा मुलगा असो, काही फरक पडत नाही। आमचं महायुतीचं सरकार पूर्ण पद्धतीने पारदर्शक पद्धतीने कारवाई करणार। या महाराष्ट्रातलं गृह खात्याचा कारभार हा पूर्णपणे निराशाजनक आहे। गृह खातं हे राम भरोसे चाललेलं आहे। या ठिकाणची कायदा आणि सुव्यवस्थेचा धाक हा कोणालाही राहिलेला नाही। किंबहुना 2 नंबरच्या धंद्यांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये ऊत आलेला आहे आणि सत्ताधारी पक्षाचेच लोक आज खुलेआमपणे सांगतायत की तुम्ही काहीही करा, आपला बॉस हा सागर बंगल्यावर बसलेला आहे, तुम्ही नुसता फोन करा, आम्ही तुमच्या पाठीमागे आहोत, पोलीस तुमचं काहीही वाकडं करू शकणार नाहीत, अशा पद्धतीची भाषा वापरण्याचं काम सत्ताधारी पक्ष करतो। दरम्यान यावर मृत महिलेच्या पतीनं आणि मुलीनं काय प्रतिक्रिया दिली आहे तीही पाहूयात। कौन है हमारे लिए वाली? हमारा संभालने वाला कौन है? ये नेता लोग को कुछ नहीं, उसका ही लीडर का ये है बेटा। वो क्या बड़ा आदमी है? वो ऐसा 20 आदमी खरीद सकता है, पूरा ये खरीद सकता है वो पूरा। हम लोग के पूछे कौन है? कभी आया देवेंद्र फडणवीस बोलने के लिए आया इधर कि क्या हो गया है? कभी एकनाथ शिंदे आया घर पे कि इसका ऐसा कैसा हो गया, इसके पीछे क्या है? अजित पवार आया? तुम लोग कुर्सी के लालच में है ना, सब अंधे हो गए, अंधे कुर्सी के लालच में। तुम्हारे लिए कुर्सी सब है, पब्लिक नहीं है। पब्लिक के लिए सिर्फ तुम लोग वोट की भीख मांगने के लिए आते, बाद में पब्लिक को भूल जाते सब लोग। पब्लिक है ना, कचरा है, कचरा तुम्हारे लिए कूड़ा रहता है ना, कूड़ा है, कचरा है। सिर्फ बोलते हैं हम लोग गरीबों के लिए करते, गरीबों के लिए करते। क्या किया तुम लोग गरीबों के लिए? बताओ ना। आज तुमने जो योजना निकाली, लाडली योजना, आपकी लाडली बहन आज मर गई है, उसको खींच के लेंगे गया, कोई उसको संभालने वाला नहीं। मैंने साहब ने खींच के लेके गया और बोलते हैं वो रिवर्स में डाला। अगर रिवर्स में डालता तो वो बच नहीं जाती के? बताओ। शिक्षा झाली पाहिजे, त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे। हा ऍक्सिडेंट नाही आहे, दिस इज अ मर्डर। त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, आम्हाला एवढंच पाहिजे। तो सुटला नाही पाहिजे, चुकून पण नाही।